हाय हॅलो नमस्कार. मग सर्वांचं आपल्या ऑर्गॅनिक बाल्कनी गार्डन मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. न घालवता एक मी हा छोटासा व्हिडिओ केलेला आहे ब्रह्मकमळचा कळ्याची ग्रोथ स्टेप बाय स्टेप. एका पानाला बघा किती कळ्या आलेल्या आहेत सुंदर अशा. आणि हे ब्रह्मकमळ मी याच वर्षी खरं तर म्हणजे वर्ष झालं लावून, आणि ते किती कळ्यांनी असं भरलेलं आहे, भरगच्च झालेलं आहे. तर सुंदर अशा कळ्या आलेल्या आहेत. आणि तुमच्याकडे सुद्धा ब्रह्मकमळ असेल तर त्याला अशा भरपूर कळ्या येण्यासाठी कोणतं खत घालायचं यासाठी सुद्धा मी एक व्हिडिओ केलेला आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा. तर तुमच्याही ब्रह्मकमळाला अशाच भरपूर अशा कळ्या येतील आणि लवकर येतील. ब्रह्मकमळ फुलाला एवढा छान सुगंध येतो की मस्त, खूपच मस्त सुगंध येतो. खूप छान ग्रोथ झालेली आहे. आणि त्याचबरोबर हे छोटे छोटे कळे आहेत तर ते सुद्धा आता थोडे मोठे दिसायला लागलेले आहेत. हे आहे ते 8 दिवसानंतरचं अपडेट आहे. 8 दिवसामध्ये कळ्याची वाढ ही एवढी मस्त अशी झालेली आहे. याआधीसुद्धा 15 दिवसापूर्वी आपल्याकडे एक ब्रह्मकमळ फुललेलं होतं, आणि आता हे जे छोटे छोटे कळ्या आलेल्या होत्या तर त्याच्यातली एक कळा उमललेला आहे आणि बाकीचे सुद्धा फुलतील. तर अशा प्रकारे जर तुम्हालाही ब्रह्मकमळ लावायचं असेल तर तुम्ही अवश्य लावा आणि त्याचा आनंद घ्या. थँक्यू सो मच.